आज जर आपण जो विषय बघितला, जसं पहिलं तर पहिलं पत्र याचा दुसरा अध्याय 9वं वचन आपण काढूया. काय सांगतं आपण वाचूया. कोणी काढतं माझ्यासाठी? पहिले पत्र याचा दुसरा अध्याय, पहिले पेत्र दुसरा अध्याय, दुसरा अध्याय 9वं वचन काय सांगतं? तुम्ही तर निवडलेल्या वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. आता ह्या गोष्टीचा एक पेत्राने जेव्हा लिहिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये पेत्राने इस्रायल लोकांना नाही लिहिलेलं हे पत्र लिहिलेलं काय म्हणतात त्यांना, ते गॅलिटिन, ते कोणते ते दुसरे गलत्या परप्रांतीय लोक जे असतात, विदर्भी, जे परप्रांतीय, जे इस्रायली नव्हते पण त्यांचा विश्वास येशूवरती इस्रायल लोकांपेक्षा जास्त होता, त्या लोकांसाठी हे पत्र पेत्राने लिहिलेलं आहे. तर हे पहिलं भाग लक्षात ठेवा. आता आपला जो मुद्दा आहे, आता मी म्हटलं की आता मी गावात तर येतोय, तर बोलायचं कोणत्या विषयावरती? तर मग एकदम सोपा विषय आपला आहे की सामान्य आपण जे आहोत, आपल्याला असं वाटतं की आपण खूप सामान्य व्यक्ती आहोत, पण परमेश्वराच्या नजरेमध्ये आपण सामान्य आहोत का? नाही. आपल्याला वाटतं सामान्य माणसाबद्दल जर आपण बघायचं असलं तर सामान्य माणसं म्हणजे काय, की ज्याच्याकडे लिमिटेड किंवा कमी दान, त्याच्याकडे कमी पैसे असतात, किंवा एक छोट्याशा फॅमिलीमध्ये तो राहणारा व्यक्ती असतो, छोटीशी त्याची फॅमिली असते ना, त्याला आपण काय म्हणतो? सामान्य व्यक्ती. पैशावाला व्यक्ती कसं म्हणतो? ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे ना. तर मग आपण काय करतो? त्या व्यक्तीशी कम्पेअर करायचा प्रयत्न करतो. याच्याकडे एवढं गाडी घोडा कसं काय, माझ्याकडे अशी गाडी घोडा काही नाही, किंवा माझ्याकडे एवढे पैसे काही नाही. पण परमेश्वराने आपल्याला त्या गोष्टीसाठी निवडलेले. परमेश्वराने आपल्याला वचनासाठी निवडलेले. परमेश्वराची जेव्हा इथं परमेश्वर सांगतो तेव्हा तो इस्रायल लोकांना नाही सांगतोय, तो दुसऱ्या लोकांना सांगतो. आपण इस्रायली लोक आहोत का? नाही. आपण परप्रांतीय लोक आहोत, है ना, परराष्ट्रीय लोक आहोत. आपण इस्रायल लोक नाहीये. देव जेव्हा आला तेव्हा इस्रायल लोकांसाठी आला होता, पण इस्रायल लोकांनी त्याचं ऐकलं का? नाही ऐकलं. म्हणून जे परराष्ट्रीय लोक होते त्यांनी त्याचं ऐकलं, है ना. तर मग आपला मुद्दा हाच आहे की आपण बघतो की मी एक सामान्य व्यक्ती आहे, किंवा माझ्या जीवनामध्ये एक सामान्य गोष्टी चालू आहे, पण तुम्हाला परमेश्वराने कोणत्या तरी गोष्टीसाठी निवडलेलं आहे. आमेन. आता मी आमचीच फॅमिलीचं एक उदाहरण तुम्हाला देतो. खूप गरीब परिस्थितीमधून आम्ही आलेलो आहोत. माझे वडील पेंटिंग काम करायचे, माझी आई धुणं भांड्याचे काम करायचे, नर्सिंगचं काम करायची, पेशंटला सांभाळायचं काम करायचे. पण तिथून परमेश्वराने, त्यांना वाटलं की त्यांचा विश्वास फक्त परमेश्वरावरती होता. तसा विश्वास आपला परमेश्वरावरती आहे का? आज तुम्हाला तुमचे डोळे उघडायचे प्रियांनो, की आपला खरंच परमेश्वरावरती विश्वास आहे का? आपण स्वतःला फक्त सामान्य समजतो का परमेश्वराचे लेकरं समजतो? आमेन. जेव्हा ते परमेश्वराच्या विश्वासात चालत होते, परमेश्वराने त्यांना एक शहर दिलं, औरंगाबाद शहरामध्ये ते आले. त्या शहरामध्ये आल्यानंतर त्यांचं जीवन बदललं. जेव्हा ते काम करत होते, जेव्हा ते एका कामाला लागले होते, त्यांनी विचार केला की आपण काहीतरी एक बिझनेस करावा. त्यांनी बिझनेस सुरू केला. एक स्टाफ पासून आम्ही सुरुवात केली. आज आमच्याकडे 250 लोक कामाला. तर आम्ही सामान्य झालो का? परमेश्वराच्या राज्यामध्ये आणि परमेश्वरासाठी आपण सामान्य नाही आहोत. आपल्याला जरी वाटतं एक सामान्य व्यक्तीपासून परमेश्वर जग घडू शकतो, आज या पिंपळगाव मधून एखादा सामान्य व्यक्ती पुढे जाऊन काहीतरी आपलं गावाचं नाव मोठं करू शकतो. आपण स्वतःला सामान्य समजतो, पण आपण चर्चला येत नाही. आपल्याला वाटतं काय जायचं देवळात, काय प्रार्थना करायची, काय फायदा त्या गोष्टीचा? पण त्या गोष्टीचा फायदा आहे प्रियांनो. त्या गोष्टीचा फायदा माझ्या जीवनामध्ये झालेला आहे. हे झाल्यानंतर मी कॉलेजला होतो, स्पायसरमध्ये मी शिकत होतो. एक छोटी टेस्टिमनी पासून सुरुवात करतो. स्पायसरमध्ये मी शिकत असताना खूप गोष्टीतून मी गेलो, खूप वाईट प्रसंगातून गेलो, खूप वाईट लोकांमध्ये मी राहिलो, खूप नशांमधून मी गेलो. पण परमेश्वराने मला तिथून बाहेर काढलं. मला कधी स्टेजवरती बोलायची शक्ती नव्हती, मला कधी स्टेजवरती बोलता येत नव्हतं, पण देवाने मला ते दान दिलं. मला गाणं गाता येत नाही. माझं शिक्षण BBA झालेलं आहे, बिझनेसमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे स्पायसरमध्ये असताना, आणि थिओलॉजीचे शिक्षण माझ्या भावाने केलेलं आहे.
थिओलॉजी बायबल स्टडी असती ती शिक्षण केल्विननी केलेलं आहे, माझा भाऊ मोनू त्यांनी केलेलं आहे. पण त्याला जास्त याच्यामध्ये गोडी नाही, पण त्याला गाण्यामध्ये जास्त गोडी. आणि माझी जशी जशी गोडी परमेश्वराने निर्माण केली, पण मी वचनामध्ये वाढलो. आज माझं वय कमी आहे, पण मी परमेश्वराचं वचन सांगू शकतो. असं परमेश्वर तुम्हाला निवडतोय, परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये कार्य करतोय. सामान्य स्वतःला समजू नका, कारण परमेश्वरासाठी तुम्ही असामान्य आहे. परमेश्वराच्या राज्यासाठी तुम्ही काही ना काही करू शकता. या जगामध्ये तुमचं नाव नसेल, पण त्या पुस्तकात तुमचं नाव पाहिजे. आमेन. कोणत्या पुस्तकात? स्वर्गीय पुस्तकात, जीवनाच्या पुस्तकात. आमेन. आहे, अलर्ट आहे, इकडची मंडळी अलर्ट आहे. आमेन आमेन. जेव्हा आपण बघतो पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 2 अध्याय 9 वचन मध्ये सांगतं की तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय, याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. इथं पेत्राने सांगितलेलं की तुम्ही स्वतः देवाचे लोक आहात. मग तुम्ही स्वतःला असामान्य का समजता? तुम्ही असं का समजता की मी इस्रायली नाहीये? तुम्ही असं का समजता की मी परराष्ट्रीय आहे? तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. परमेश्वर आपल्याला, येशू फक्त बरं करणारा देव नाही आहे. येशू फक्त इथं येऊन एक त्याचं जे आहे की स्वर्गाचं राज्य जवळ येणार आहे, पश्चाताप करा, यासाठीच नाही आलेलं आहे. परमेश्वराला, येशूला आपल्याला ओळखायची गरज आहे. आज आपल्याला येशू ख्रिस्ताला ओळखायची गरज आहे. आपल्याला येशू ख्रिस्त कोण आहे तो माहिती आहे का? तेव्हा आपल्याला कळणार की आपण सामान्य नाही आहे, है ना. तेव्हा आपल्याला कळणार की आपल्याला परमेश्वराने निवडलेलं आहे. आमेन. जेव्हा आपण पुढे बघतो, पुढच्या याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? देवाची खास मालमत्ता आहात, तुम्ही त्याच्या प्रकाशात बोलवलेले आहात. कशाच्या प्रकाशात बोलवलेले आहात? परमेश्वराच्या, देवाच्या. मग आज चर्चमध्ये तुम्ही येत का नाही? प्रकाश आहे का नाही? चर्च एक प्रकाश आहे तुमच्या जीवनासाठी, पण मग आपण आज चर्चमध्ये काय येत नाही? हे आपल्या मनाला आपण प्रश्न विचारायला पाहिजे प्रियांनो, की आपण आज चर्चमध्ये काय येत नाही. आज आमच्या चर्चमध्ये पण आम्ही 4-5 जण बसलेलो असतो. नारेगावच्या चर्चमध्ये आम्ही 4-5 जणच असतो, पण तरी आम्ही भक्ती थांबवत नाही. आम्ही 11ला टायमिंग दिला, मी 11ला कामं धंदे सोडून मी 11ला चर्चला येतो, 11ला भक्ती घेतो. 12-12:30ला आमचं चर्च संपतं. गेटच्या बाहेर माणूस असला तर बाहेर राहू, पण 12:30ला आमचं चर्च संपलं म्हणजे संपलं. अशी शिस्त आपल्यामध्ये नाहीये प्रियांनो. जेव्हा आपल्यामध्ये परमेश्वराचा विश्वास येणार, तेव्हाच आपल्यामध्ये परमेश्वराची शिस्त येणार, तेव्हाच आपण त्या शिस्तीने चालणार, तेव्हाच आपण परमेश्वराच्या वचनाद्वारे चालणार. सामान्य स्वतःला समजू नका की मी चर्चमध्ये जाऊन काय करू. एक जण सुद्धा, परमेश्वर काय म्हणतो? माझ्या मंदिरात 2-3 जमले तरी मी तिथं आहे. सामान्य स्वतःला समजू नका की आज शनिवार आहे, आज माझं काम आहे, आज मी चर्चला येणार नाही. अरे चर्चला या. मी माझं सगळं ऑफिसचे कामं सोडून आलो, माझा फोन बंद करून टाकला. शनिवारी माझा फोन बंद राहतो, तुमचा फोन बंद राहतो का? तुमचे कामं बंद राहतं का? परमेश्वर ते पुरावा करणार आहे ना. तुम्हाला जर कोणत्या कामामध्ये अडथळण येते, कोणत्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला काही परमेश्वराचं सहाय्य, मदत लागतो, तेव्हा परमेश्वर तिथं उभा राहणार ना. तुमच्या घरात पाणी नाहीये, तुमच्या घरात अन्न नाहीये, तुम्हाला वाटतं की आज मी शनिवारी जर कुठे गेलो तर माझ्या घरात अन्न येणार नाही, परमेश्वर तुम्हाला ते देणार. आमेन. परमेश्वर तुम्हाला ते देणार, पण त्याच्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे. परमेश्वर सांगतो, परमेश्वर सांगतो की तुम्ही इथपर्यंत जर आले, माझ्या मनाने जर परमेश्वराकडे जर आले, तर तो तुम्हाला स्वीकारणार आहे. तुमचं मन त्याला गरजेचं आहे, तुमची आत्मा त्याला गरजेची आहे. तुमचं शरीर त्याच्या गरजेचं आहे का? नाही, तुमची आत्मा. जेव्हा आपण पुढे बघतो, इर्म्या याचा 1 अध्याय 5वं वचन काय सांगतं? इर्म्या पहिला जो अध्याय याचं 5वं वचन. मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. आमेन. उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्राचा संदेशा नेमले आहे. राष्ट्राचा संदेशा नेमिले आहे. जेव्हा आपण इर्म्याच्या पुस्तकात जातो, इर्म्या एक असा छोटासा बाळक होता, परमेश्वराने त्याला निवडलं. सामान्य व्यक्ती होता, पण परमेश्वर म्हणे नाही, तू राष्ट्र चालवणार आहे. आमेन. तर त्यांनी राष्ट्र चालवले. तेव्हा तो लहान असताना परमेश्वर त्याच्याशी बोलला, तेव्हा तो त्याला म्हणतो की मी तुला गर्भात घडवण्याआधी ओळखतो.
परमेश्वर आपल्याला कधीपासून ओळखतो? गर्भात असतानाच ओळखतो. आपल्या जीवनामध्ये काय काय गोष्टी होणार आहे, आपण जीवनामध्ये काय काय करणार आहे, आपण कुठे कुठे जाणार आहे, आपलं मरण कसं होणार आहे, आपलं जीवन कसं होणार आहे, हे सर्व परमेश्वराला माहिती आहे. पण मग त्याच्यासाठी जेव्हा आपल्याला परमेश्वराचा आवाज येतो तेव्हा तो आपण ऐकतो का? परमेश्वराचा आवाज मला आला, मी तो ऐकला. आज तो तुम्हाला पण येतोय. तुम्ही पण त्याच्या राज्यासाठी करू शकता. फक्त आपण हे नाही सांगू शकत की माझं वय जास्त आहे किंवा माझं वय कमी आहे. नाही. परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे. जर आज तुम्ही या चर्चमध्ये बसलेले आहे, जर आज तुमची भेट माझ्याशी झालेली आहे, जर आज पाळक साहेब इथं आलेले आहे, म्हणजे इथं काहीतरी घडलेलं आहे, इथं काहीतरी होणार आहे. इथून कोणतरी असामान्य व्यक्ती निघणार आहे. आमेन. मग ते आपल्याला कधी कळणार आहे? जेव्हा आपण परमेश्वराकडे येणार आणि आपण स्वतःला सामान्य समजणार नाही. सामान्य स्वतःला समजू नका, कारण की परमेश्वराने तुम्हाला गर्भातच निवडलेलं आहे. जेव्हा तुम्ही गर्भात असताना परमेश्वर सांगतो की मी तुमच्यासाठी राष्ट्र निवडलेले आहे. तो तिथं इर्म्या बोलतो, मला बोलता येत नाही. तो म्हणतो मी वचने तुझ्या तोंडात टाकेल. मी कसं बोलू परमेश्वरा? मला तर भीती वाटते. तो बोलला नाही, तुझा मी आहे. सहाय्य मदत करण्यासाठी मी तिथं तुझ्यासाठी उभा आहे. मग तसा निर्णय आपण घेतो का? स्त्रियांनो, आज काळ खूप कमी बाकी आहे परमेश्वराचे येण्यासाठी. पण मग त्याच्यासाठी आपण तयारी करतो आहेत का? आपली तयारी झालेली आहेत का? आपण प्रार्थनेमध्ये सज्ज आहोत का? आपण वचन वाचतो आहोत का? हे समजून घ्या. खूप महत्वाची गोष्ट. जेव्हा आपण पुढे जातो, स्तोत्रसंहिता 139 याचा 14वा अध्याय काय सांगतं? मी तुझं स्तुती करतो कारण तू मला अद्भुत रीतीने घडवलं आहेस. इथं काय सांगतो की मी तुझा स्तुती करतो कारण तू मला अद्भुत रीतीने घडवलं आहे. परमेश्वराने आपल्याला जसा तो आहे तसा निर्माण केलेला आहे, है ना? परमेश्वराने काय सांगितलं? माझ्यासारखा आहे. जेव्हा तू निर्माण करतो आदमाला, है ना? परमेश्वराने आपल्या त्याच्यासारखं त्याच्या प्रतिरूपाचं आपल्याला बनवलेलं आहे. तिने श्वास फुकला, तिची आत्मा आपल्यात टाकली, तेव्हा आपण जिवंत झालो. पण त्या आत्म्याला धरून त्या आत्म्याला आपण खरंच सज्ज करतो आहे का? त्या आत्म्याला आपण फक्त सामान्य समजून सोडून देत आहे. हे समजा प्रियान, हे गरजेचं आहे. पुढे जेव्हा आपण बघतो इफिस्करास पत्राचं 2रा अध्याय 10वं वचन काय सांगतं? आपण वाचू. इफिस्करास पत्र 2रा अध्याय 10वं वचन. मग योहान 15 आणि 16. कोणी इफिस्करास पत्र काढा आणि एक योहान 15-16 काढू. इफिस्करास पत्राचं 2रा अध्याय 10वं वचन. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ही सत्कृत्य आश्चर्य आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाची पूर्वी योजून ठेवली. आम्ही देवाचे हस्तकौशल्य आहोत सांगितलेलं आहे. म्हणजेच परमेश्वर स्वतः परमेश्वराच्या प्रतिरूपाने आपल्याला जेव्हा बनवलं, परमेश्वर सांगतो की तुम्ही पण सगळ्या गोष्टी करू शकता जर माझ्यावरती तुमचा विश्वास आहे तर. परमेश्वर तिथे सांगतोय की तुम्ही असामान्य नाही आहेत. परमेश्वर तिथे काय सांगतो? पुढे काय सांगितलं पाळक साहेब? तेच आपण त्याची हस्तकृती आहोत. ही सत्कृत्य आश्चर्य आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाची पूर्वी योजून ठेवली. विशेष कार्यासाठी परमेश्वराने आपल्याला निवडलेलं आहे. हस्तकृती त्याने आपल्याला बनवलं आहे. स्वतः निर्माण केलेलं आहे. मग ती जाणीव आपल्याला आहे का? नाही प्रियांनो. आज आपल्यामधून जेव्हा आपल्याला एक दुखणं येते, जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही वाईट प्रसंग येतो, जेव्हा आपण कोणत्या कठीण गोष्टीतून जातो, तेव्हाच आपण परमेश्वराचा दावा करतो. सुखात परमेश्वराचा दावा करतो का? नाही. जेव्हा आपण आनंदित असतो तेव्हा परमेश्वराचा दावा करतो का? नाही. जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हाच परमेश्वराकडे हाक मागतो का? तेव्हा तुम्हाला गरज लागते. पण जेव्हा परमेश्वर तुम्हाला सर्व देतो तेव्हा त्याची गरज कुठे जाते? तुम्हाला गरज परमेश्वराची जेव्हा अडचणीत येते तेव्हा तुमच्या सुखात सुद्धा परमेश्वराची गरज तुम्हाला पाहिजे. तुम्हाला गरज पाहिजे प्रियांनो. त्यांनी आपल्याला त्याच्यासाठी बनवलेलं आहे. आपण त्याच्यापासून लांब नाही होऊ शकत. लक्षात घ्या.
जर आपल्याला जर निर्माण केलेलं आहे, काहीतरी विशेष गोष्टीसाठी निर्माण केलेले, जर आपल्याला परमेश्वराने इथपर्यंत आणलेलं आहे, या चर्चमध्ये तुम्ही बसलेले आहेत, तर काहीतरी इथून शिकण्यासाठी तुम्ही बसलेले आहे. आणि ते शिकून तुमचं जीवन तुम्ही कसं बदलता ते महत्वाचं आहे. स्वतःला अजून सामान्य समजता की स्वतःला असामान्य समजता? आमेन. जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखात असो, सुखात असो, परमेश्वराची आठवण काढा, कारण की त्यांनी तुम्हाला निर्माण केलेलं आहे. पुढे आपण बघतो योहानेचं 15 आणि 16. योहान 15:16 काय सांगतं? 15वा अध्याय 16 वचन. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले, तुम्हाला नेमले आहे. कोणी निवडले? की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. कोणी निवडलेले आपल्याला? आपण निवडलेले का त्याला? आपली गाठ आहे त्याच्यासोबत, पण आपण काय करतो? ती तोडतो आणि सैतानाशी जोडतो. परमेश्वराने आपल्याला निवडलेलं आहे आणि तो काय सांगतोय तर, तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हास नेमिले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नामाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. तर परमेश्वराला काळजी आहे ना आपल्याला काय पाहिजे. मग आपण काळजी का करतो? आपण चिंता का करतो? जेव्हा परमेश्वर सांगतो की तुम्ही मला मी तू काय लिहिलेलं तर की तुम्ही मला निवडले नाही, मी तुम्हाला निवडलेलं आहे. परमेश्वरापासून आपण मी परमेश्वरापासून पळत होतो, पळता 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 परमेश्वराने वापस मला त्याच्याकडे ओढलं. तसं परमेश्वर तुम्हाला ओढतो आहे, तुमची गाठ त्याच्यासोबत आहे, पण तुम्ही नाही का एक ते काय म्हणतात ते एक बंद खोलीमध्ये आहे, तर खोलीचा जो दरवाजा आहे तो तुम्ही उघडायला तयार नाही. तर खोलीचा दरवाजा जेव्हा उघडणार तेव्हाच परमेश्वर आत येणार. तसा आत येणार आहे का? नाही. तो खोलीचा दरवाजा बंद करून सैतानासोबत तुम्ही बसलेले आहात. विचार करा प्रियांनो, आज आपण काय करतो आपल्या आत्म्यासोबत? आपण सामान्य नाही आहोत. मी जेव्हा माझं चॅनलचं एक उदाहरण देतो, मी चॅनल जेव्हा आमचं युट्यूब चॅनल जेव्हा आम्ही चालू केलं तर आम्ही विचार केला नव्हता, एक कॅमेरा आणि मी स्वतः फक्त तिथं रेकॉर्डिंग करायचो. मग माझा भाऊ त्याला जॉईन झाला, आम्ही चालू केलं. चॅनल चालू करत असताना आम्हाला वाटलं नव्हतं की भरपूर लोक आम्हाला ओळखायला लागेल, भरपूर लोक आमचे गाणे ऐकतील, भरपूर लोक आमचे संदेश ऐकेल. आता आम्ही पॉडकास्ट चालू केला, आम्ही स्टुडिओमध्ये जाऊन शूट करायचो, आता आम्ही स्वतःचा स्टुडिओ उघडलं. सामान्य आम्हाला वाटलं ही गोष्ट होऊ अशक्य गोष्ट आहे. आम्ही कधी स्वतःचा स्टुडिओ उघडणार, आम्ही कधी प्रार्थना करणार, आम्ही कधी कॅमेरे घेणार? आता आमच्याकडे परमेश्वराने सर्व दिलेले, फक्त त्याच्या राज्यासाठी आम्ही काम करतो आहे म्हणून. आमेन. जर मी ही गोष्ट माझ्या स्वतःसाठी केली असते ना, मला खूप अडचणी आल्या असते, मला पैसे नाही आले असते, मला जे कामासाठी गोष्टीसाठी जे व्यक्ती लागतात ते आले नसते, ते भेटले नसते. पण आज परमेश्वरांनी मला सर्व दिलं. मी सामान्य होतो, पण मी आता सामान्य नाही. परमेश्वरासाठी मी सामान्य नाही आहे. आपल्याला स्वतःला सामान्य समजायचं नाही आहे. आपल्याकडे पैशासाठी नाही, आपल्याकडे ही पुस्तक आहे, हे जे आहे ना पवित्र वचन आहे, तर तुम्ही सामान्य आहेत का? आहे वाटतं नाही. बरोबर, आपण सामान्य नाही आहोत. जेव्हा आपण पुढे बघतो स्तोत्रसंहिता 113 याचा 7वं आणि 8वं वचन आपण बघूया. तो कांद्याला भविष्य ठेवतो, दारिद्र्यात उजाड्यावरून उचलतो, आणि त्यास अधिपतीच्या आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीत बसवतो. काय सांगितलेलं वापस आपण वाचू. महिलामधून कोणी वाचा, बायबल आहे तुमच्याकडे? 113, 7, 8. कशामध्ये बसवतो सांगितलेलं आहे? पंक्तीत बसवतो. जेव्हा आपण बघतो तो दिनाचा धुळीतून उठवितो,
दरिद्रास उकरड्यावरून उचलतो आणि त्यास अधिपतीच्या आपल्या बसवतो. मी जेव्हा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, माझ्या आई वडिलांची जेव्हा मी तुम्हाला स्टोरी सांगितली, एकदम दारिद्र्यातून, एकदम गरीब परिस्थितीतून परमेश्वरांनी तिथून उचलून राज्यस्थानावरती बसवलं. तिथून उचलून काहीतरी आमच्या जीवनामध्ये बदल केला. मी एका अशा गोष्टीत फसलेलो होतो, मला वाटलं होतं मी त्या गोष्टीतून निघू नाही शकत, पण मला त्या नालीतून काढून परमेश्वरांनी आज त्याच्या राज्यासाठी सज्ज केलेलं आहे. आमेन. तसं तुमच्यासाठी सुद्धा आहे. हे वचन फक्त माझ्यासाठी नाही आहे. मी इथं आलेलो आहे तुम्हाला सांगायला, सगळ्यांसाठी आहे, आपल्या सर्वांसाठी वचन आहे की परमेश्वर आपल्याला दारिद्र्यातून उठवतो आणि राज्यस्थानात बसवतो. मग जेव्हा आपण ह्या गोष्टीला का सामान्य समजतो? आपल्या जीवनामध्ये जर उथळपुथळ चालू आहे, आपल्या जीवनामध्ये जर काही गोष्टी खराब चालू आहे, मग आपण का परमेश्वराला दोष देतो? आपण प्रार्थना करायला पाहिजे, विश्वासाने चालायला पाहिजे. माझ्या आई वडिलांनी एकच गोष्ट शिकवली, ती आहे विश्वास. विश्वासात परमेश्वरामध्ये राहा, परमेश्वर तुला सर्व काही देणार. आमचं चॅनल युट्यूबचं एक असतं की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं तर पैसे चालू होतात युट्यूबचे. आम्हाला वाटलं की 4-5 वर्ष अजून लागून जाईल आमच्या चॅनलला मॉनिटाईज व्हायला, म्हणजे पैसे सुरू व्हायला युट्यूब कडून. 6 महिन्यात परमेश्वरांनी ते घडवलं. 6 महिन्यात. अशक्य गोष्ट होती, आम्हाला वाटलं नव्हतं की शक्य होऊ शकतं, पण शक्य झाली. तसं तुमच्या जीवनामध्ये आहे. कधीच असं समजू नका ही गोष्ट अशक्य आहे. शक्य आहे. आता जेव्हा पाळक साहेबांनी वलंडन सणाबद्दल उल्लेख केला, शाबाताच्या पुस्तकामध्ये जो वचन आहे, तुमची मुळे बाळे तुम्हास विचारतील की या उपासनाचे अर्थ काय, तेव्हा तुम्ही सांगा की हे परमेश्वराचे वलांडनाचा यज्ञ आहे. त्याने मिस्री लोकास मारिले व आपल्या घराचा बचाव केला. त्या समयी तो मिस्रातील इस्रायलांची घरे ओलांडून गेला. हे ऐकून लोकांनी मस्तके लवून दंडवत घातले. वलंडन सण म्हणजे काय? जे गोष्टी झाले ते सोडून पुढे येणे. आपण ह्याच मुद्द्याला धरूनच हा विषय आला, पर हे वचन जे आलेलं आहे त्याच मुद्द्याला धरून की वलंडन सण म्हणजे काय, जे परमेश्वरांनी त्यांच्या लोकांना वाचवलं है ना, आणि बाकीच्या लोकांना त्यांनी जे त्यांना दंड द्यायचं होते ते दिलं, पण ज्याच्या दरवाजाच्या बाहेर ते रक्त होते ते वाचलं, म्हणून ते सण ते पाळत होते. वलंडन सण की परमेश्वरांनी आम्हाला सांभाळलं आणि इथपर्यंत ठेवलं आणि नवीन दिवस दाखवलेले. तसं आपल्या जीवनामध्ये परमेश्वर अजून आपल्याला सांभाळत आहे, कारण की काहीतरी योजना तुमच्यासाठी आहे, काहीतरी योजना तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने केलेली आहे. ते जाणून घ्या. अजून तुम्ही जर तुमच्या मुखामध्ये जर श्वास चालू आहे तर अजून काहीतरी कार्य परमेश्वराचं बाकी आहे, हे समजा प्रियांनो. आज खरंच चांगलं वाटतंय की पुन्हा आपल्या गावामध्ये येऊन वचन सांगत असताना खरंच आनंद होतोय. आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल की स्वतःला सामान्य समजू नका, कारण की आपण असामान्य आहोत आणि परमेश्वराने आपल्याला निवडलेलं आहे. जर परमेश्वर इर्म्यासोबत गोष्टी करू शकतो, जर परमेश्वर नोवाला निवडू शकतो, जर परमेश्वर दाविदाला एका काय म्हणतात तो हे होता गावात काय म्हणतात ते शेतीवाडी करणारा मुलगा होता, त्याला तिथून बसून राज्य दिलं है ना, दावीद राजाला मेंढरा सांभाळणारा होता, पण त्याला काय केलं, एक राज्य दिलं. म्हणून सांगतो परमेश्वर आपल्याला तेच सांगतोय, मी सामान्य नाही, तुम्ही सामान्य नाही. तुम्ही लोकांना तुम्ही आपल्या एक दुसऱ्यांना आपण समजायला नाही पाहिजे की मी सामान्य व्यक्ती आहे. परमेश्वराने आपल्याला निवडलेलं आहे. आमेन.